शेणमातीचे दिवे लावून 56,000 शेतकरी दिवाळखोरी जाहीर करणार. संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी 1 जुलैला नाशिकमध्ये आंदोलन. दिव्य भारत BSM न्यूज नाशिक. प्रतिनिधी भगवान बोराडे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, जिल्हा बँक व विकास सेवा संस्थांच्या नावे सातबाऱ्यावर झालेल्या कथित नोंदी रद्द करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी 1 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणमातीचे दिवे लावून 56,000 शेतकरी प्रतिकात्मक दिवाळखोरी जाहीर करणार असल्याची घोषणा शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी केली आहे. ती प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी भगवान बोराडे. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. या आंदोलनासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भगवान बोराडे यांनी सांगितले की राज्यात जेव्हा शेतीमालाचे भाव वाढतात तेव्हा विविध निर्बंध, निर्यातबंदी किंवा अन्य उपाययोजनांमुळे बाजारभाव घसरविले जातात. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार 1 जून 2023 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अनंत कान्हेरे मैदान येथे सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलनाला आता 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अद्याप शासनाकडून अपेक्षित निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी समन्वय समितीचा आरोप आहे की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 56,000 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींवर विविध महसुली तरतुदींनुसार कारवाई करून सातबाऱ्यावर बँक व विकास सेवा संस्थांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या नोंदींमुळे अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळत नसल्याचा दावा समितीने केला आहे. फार्मर आयडी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी, अनुदाने, पीक विमा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरील संबंधित नोंदी हटवून शेतकऱ्यांचे हक्क पुनर्स्थापित करावेत आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने असेही म्हटले आहे की शासनाने जाहीर केलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची भीती आहे. त्यामुळे केवळ अंशतः नव्हे तर संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शेणमातीचे दिवे प्रज्वलित करून शेतकरी प्रतिकात्मक दिवाळखोरी जाहीर करतील, असे भगवान बोराडे यांनी सांगितले. यासंदर्भातील निवेदन शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे आणि 938 आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सादर केले. निवेदनाच्या प्रती विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच पोलीस आयुक्त कार्यालयालाही देण्यात आल्या. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथील शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भगवान बोराडे यांनी केले आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मांडलेले आरोप आणि मागण्यांबाबत संबंधित प्रशासन किंवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.